गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, जिथे आपण रोज डेली अनालिसिस करतोय, टेक्निकल अनालिसिस करतोय, उद्या मार्केट काय करेल ह्याचा विचार करतोय, याचा आढावा घेतोय आणि त्याप्रमाणे आपण आपले ट्रेड्स बनवतोय. कालचं आपलं बोलणं नक्कीच मार्केटनी होल्ड केलंय स्वतःला. कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मी तुम्हाला सांगितलं की मार्केट खाली येताना एक वरचा मुवमेंट देऊन खालीला पाहिजे. आज बघायला गेलं तर मार्केटने असं काहीच केलं नाहीये ज्याने आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं, म्हणजे दोन्ही साईडला, मग वरच्या साईडला असू दे किंवा खालच्या साईडला असू दे, कारण मार्केट आज टोटल साईडवेज होतं, टोटल साईडवेज. त्यामुळे आजचा ट्रेडिंगचा दिवस माझ्यासाठी खूपच स्लो होता. स्लो बोलण्यापेक्षा आज काय करण्यासारखंच नव्हतं. ह्याचं कारण काय आहे? करण्यासारखं नव्हतं ह्याचं कारण काय आहे की मार्केट जेव्हा कुठल्या दिशेने जात असेल, म्हणजे मुवमेंट ट्रेडिंग त्याला बोलतो, असेल तर आपण एक मुवमेंट पकडू शकतो, वरची आहे खालची, ठीक आहे. तर तसं मार्केटने आज काही केलं नाहीये. याचं तुम्हाला उदाहरणार्थी जर बघायचं असेल तर बघा, कॉल साईड पुट साईडचा आपण प्रीमियम बघितला तर आज 6 ऑगस्ट मार्केटने एक रॅली दिली 10-20च्या नंतर. लगभग 60 पॉईंट पकडा, 60 पासून 90 अंदाजे पकडा, फक्त 30 पॉईंट. त्यानंतर मार्केट एकदम स्लो खाली आलं. हे बघा, मला वाटतं 11 वाजल्यापासून नंतर 12:30 पर्यंत 1.5 तास, 5-5, 10-10 मिनिटाच्या ट्रेड मध्ये आपण एक दीड तास थांबू शकत नाही, कारण का इथे विषय येतोय प्रीमियम डिकेचा. कुठल्याच ट्रेडरने असा खालच्या दिशेला घेऊन एवढं थांबणं पॉसिबल नाहीये, ठीक आहे. हा जो मुवमेंट जर आलाय तो पण एकदम स्लो आलाय, एक अनएक्सपेक्टेड मुवमेंट जो आलाय तो इथे आलाय, ठीक आहे. ह्या पॉइंट मध्ये तुम्ही जर काय केलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण असं काही झालं नाहीये, ठीक आहे. तर हा 30 पॉईंटचा बघा पुट साईडला, ठीक आहे. आता आपण कॉल साईडला बघतोय तर कॉल साईडला सरळ सरळ मार्केट खालच्या दिशेने जाय, कारण मार्केट जरा हलकस खाली आलंय, 50 पॉईंटने खाली आलंय. आपली जी 600ची लेवल आहे त्यापेक्षा मार्केट 50 पॉईंट खाली, म्हणून मार्केटचा कॉलचा प्रीमियम नक्कीच डिके झालेला आहे. म्हणजे लगभग बघा ना तुम्ही, 127 वरनं लगभग 60 ला आलेला आहे, म्हणजे 50% प्रीमियम डिके झालेला आहे. जे कोणी आज कॉल घेतला असेल त्याचा 101% आज तो 50% लॉस मध्ये असेल. म्हणजे 10,000 होती 5,000 नुकसान, 50,000 होती 25,000 नुकसान, लाखावरती 50,000 नुकसान. तर आपण का नुकसान करून घ्यायचं? आपण जेव्हा मार्केट आपल्याला कळतंय की साईडवेज आहे, चॉपी आहे. हा चॉपी शब्द मी परवाच्या दिवशी पण वापरलेला, परवाच्या व्हिडिओमध्ये पण मी वापरलेला, की मार्केट चॉपी होत चाललेलं आहे, ठीक आहे. तर मार्केट चॉपी होणं म्हणजे काय होणं? मार्केट चॉपी होणं म्हणजे काय? मार्केट एका रेंज मध्ये अटकणं, ठीक आहे. एका रेंज मध्ये, हो मार्केट रेंज नक्कीच अटकलंय. 4 तारखेला बघा, 5 तारखेला बघा, 6 तारखेला, 3-4 दिवस मार्केट एका रेंज मध्येच आहे. 780 लेवल पकडली तर मी 1 तारखेपासून पकडतोय, 1 ते आज 6 तारीख झाली. अशी ते शनिवार रविवार बंद होतं, पण 4 दिवस तरी पकडा ट्रेडिंग, म्हणजे 4 दिवसाचं मार्केट जर एकाच रेंज मध्ये आहे. बघा, मी परत तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, लक्षात घ्या की मार्केट एका बाळासारखं आहे. ते एका जागेवरती कधी थांबत नाही, बसत नाही. त्याला दुसरीकडे जावंच लागतं, या एका दिशेला जावंच लागतं. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये पण मी टायटलच दिलेलं आहे, पूर्वीची शांतता. हीच आहे ती वादळापूर्वीची शांतता. मार्केट काहीच नाही करत आहे, एकदम शांत आहे. याचा अर्थ काय? आता काहीतरी होणार आहे, याचा अनुभव घ्या. बघा, रोज ट्रेडिंग करून पैसा जर भेटला असता तर लोक करोडपती झाली असती, चंद्रावरती गेली असती, टाटा अंबानी बिर्ला झाली असती. तर गोष्टीचा विषय असा येतो की मार्केटला समजणं खूप जरुरी आहे. मार्केट कुठली दिशा करतंय, काय लेवल्स तोडतंय. मार्केटने बघा 1 तारखेची बरोबर लेवल आज मापून परत वरती आलेलं आहे, म्हणजे टच करून परत वरती आलेलं आहे. ह्याचा अर्थ काय होतोय? मार्केट हर वेळी सपोर्ट घेतोय, ठीक आहे. आता अजून एक विषय, जेव्हा पण मार्केट खूप वेळा सपोर्ट या रेसिस्टन्स बोला घेतोय, तर
ही जी बाजू असते खालची वरची, समजा सपोर्टला प्रॉब्लेम आहे, तर सपोर्ट आता वीक होत चाललेला आहे. सपोर्ट वीक होण्याचा अर्थ म्हणजे काय, नाजूक झालाय. आता इकडनं मोठा फॉल येण्याची शक्यता जास्त आहे. बघा, हाच विषय जो आहे ना, सायकोलॉजीचा विषय. कसं होतं, आपल्याला वाटतं की ओके, वीक झालाय म्हणजे मार्केट खालच्या दिशेला यायला चालू वाटतंय, मार्केट येणार आहे. ठीक आहे. त्याच वेळेला एक अनएक्सपेक्टेड मोठा मुवमेंट येतो वरच्या साईडला, म्हणजे अपोजिट साईडला. म्हणजे जेव्हा पण तुम्ही कुठला ट्रेड घेता आणि तुमचा ट्रेड फसतो, याचा अर्थ काय, तुम्ही टेक्निकल अनालिसिस वरती जरा जास्त ध्यान देत नाहीये, सायकोलॉजी ट्रेड वरती ध्यान देत नाही. त्यासाठी सायकोलॉजिकल ट्रेड हे येणं जरुरी आहे. FID वाले काय करतायत, OI काय बोलतायत, PCI रेशो काय बोलतोय, ऑप्शन चेंज काय बोलतोय, खूप काही गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे. तर असं म्हणणं चुकीचं होत नाही की वीक झाला. हो, नक्कीच वीक झालाय, कारण का वारंवार त्यांनी इथे टच केलेलं आहे सपोर्टला. तर सपोर्ट वीक झालाय. आता आपण जर अशा दृष्टिकोनाने बघत जाऊ आणि आपला माइंडसेट झालाय की यस खाली येऊ, त्याच वेळा अनएक्सपेक्टेड एक मुवमेंट वरच्या साईडला येतो. बघा, ही एक गोष्ट झाली. आता आपण 15 मिनिटाच्या चार्ट वरती बघूया की मार्केटनी काय केलंय. ठीक आहे. तर मी टाइम फ्रेम चेंज करून 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय. ओके. बघा, हा एक विषय आपण पहिला पण मांडलेला. मार्केट साइडवेज होते, नंतर एक फॉल देते. मार्केट साइडवेज दे, नंतर एक फॉल देते. आता मार्केट तेच करते. मग का मार्केट आता इथे खाली याच्या दिशेला आहे, तर मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री. मार्केटमध्ये हिस्ट्री हर वेळा रिपीट होते. पण झालंय काय आता माहितीये, आपल्या मेंदूला सवय लागले आपला की एक स्टेबिलिटी आल्यानंतर मार्केट खाली पडते. हीच बाजू आपली नाजूक होऊन जाते आणि इथेच आपण फसतो. त्यामुळे फसू नका, शांतनी ट्रेड करा, लॉट छोटी ठेवा. आता एवढे दिवस मार्केट जर साइडवेज आहे, याचा अर्थ एक मुवमेंट येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे वादळापूर्वीची शांतता जी आहे, आपल्या टायटलच तुम्ही बघाल तर वादळापूर्वीची शांतता जी आहे ती मार्केटनी दाखवून दिलेली आहे. मग आता वादळ तर येणारच आहे. वादळ का, कारण का उद्या थर्सडे आहे, गुरुवार आहे, एक्सपायरीचा दिवस आहे, ऑगस्टची पहिली एक्सपायरी आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या एक्सपायरीला मान ठेवणं जरुरी आहे. फर्स्ट आणि लास्ट एक्सपायरी असा विषय नाहीये, पण येस, मार्केट खूप दिवसापासून या 2 हफ्त्यापासून एकाच रेंज मध्ये काम करत आहे. त्याला रेंज सोडून जाणं जरुरी आहे. एका झोन मध्ये मार्केट जास्त वेळ राहू शकत नाही. तर हा विषय एक झाला. हा दुसरा विषय झाला. ठीक आहे. मी जर डेली अनालिसिस वरती येतोय, एक दिवसाच्या चार्ट वरती जर येतोय मी आणि बघायचा प्रयत्न करतोय, समजायचा प्रयत्न करतोय, तर मी काल पण तुम्हाला बोललेलो की मार्केट आता, मला काय करायचं तर मी मार्केट ह्या लेवलच्या खालीच काहीतरी करेन. म्हणजे मार्केट आता साइडवेज आहे, साइड झोन आहे. ओके. आता इथे खूप लोकांना फ्लॅग अँड पोल दिसत आहे, तर नक्कीच आहे. बघा, फ्लॅग अँड पोल दिसत आहे तर नक्कीच आहे, म्हणजे मार्केटमध्ये एक बॅरिश पॅटर्न बनलेला आहे. तिसरा पॉइंट, बॅरिश पॅटर्न बनलेला. ठीक आहे. चौथा पॉइंट मध्ये खूप लक्ष द्या, खूप मन लावून ऐका. मन लावून ऐकण्याचं कारण काय, कारण का तुम्ही कनेक्ट झाला पाहिजेत. कनेक्ट होणं म्हणजे काय, तुम्ही गोष्टीला समजायला लागलात, तुमचा आत्मा त्यात लीन झालेला आहे, तेव्हाच तुम्ही काहीतरी एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल. ठीक आहे. हा विषय पहिला पण मांडलेला, मी परत मांडतोय, बिकॉज मार्केटमध्ये हर वेळेला गोष्टी रिपीट होत असतात, त्या आपला समजणं जरुरी आहे. मार्केट बघा, 27 जून पासून इथपर्यंत 10 जुलै पर्यंत साइडवेज असल्यामुळे मार्केट खाली आलं. ओके. बघा, नंबर 1. ठीक आहे. आता नंबर 1 जेव्हा मी बोलतोय इथे ना, नंबर 1 जेव्हा मी बोलतोय, तेव्हा एक कॅन्डल बनून दुसरी कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल, ह्याला आपण नक्कीच बोललो होतो की फॉलो कॅन्डल्स येतात. तर किती आल्यात, तर 3 कॅन्डल्स आल्यात. बघा, टेक्निकल ह्याला बोलतात. परत मार्केट साइडवेज झालं आणि परत 3 कॅन्डल्स झाल्या आहेत. बघा,
जेवढं तुम्ही डीप बघाल ना तेवढं तुम्ही डीप शिकाल आणि तेवढंच तुमचं ज्ञान वाढल्यामुळे, नॉलेज वाढल्यामुळे तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर नक्कीच व्हाल. आज नाही उद्या. पण हा विषय सायकोलॉजीचा आहे. ठीक आहे. परत मार्केट आता सेकंड स्टेजला झालं, थर्ड स्टेजला आलंय. मार्केट साइडवेज आहे. का मग आता इथे कॅन्डल्स येणं या खालच्या दिशेने जाणं योग्य आहे मार्केटला? तर हो, इथे बघा ना, 1 आणि 2, आता तिसरी कॅन्डल फॉलो कॅन्डल येईल की नाही येईल उद्या वरती डिपेंड आहे. पण इथे विषय असा येतो की आपल्या मेंदूला जी सवय लागलेली आहे त्याच्या विरुद्धच मार्केट ट्रेड करतो. आता आपल्या सगळ्यांना वाटतं मार्केट खाली आहे, मार्केट चॅनलमध्ये, मार्केट नक्की चॅनलमध्ये. तुम्ही बघाल मार्केट चॅनलमध्येच आहे. एक चॅनल मध्येच मार्केट हे बघा एका चॅनलमध्ये काम करत आहे, एका चॅनलमध्ये काम करत आहे. ह्याचा अर्थ काय? येस, मार्केट एक पॅटर्न बनवत आहे. तर हा पॅटर्न फॉलो करेल का इकडनं परत बाउन्स करेल? बघा, बाउन्स करायचा नाही, मार्केट नक्कीच नेगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह तर मला ह्याच्यावरती 780च्या वरतीच मी होणार आहे. मी परत बोलतोय 780 मी फुल पॉझिटिव्ह होईल. पण आता मी जरासा कन्फ्युजन मध्ये आहे. का? कारण का मार्केट कन्फ्युज करते. मग कन्फ्युजनच्या वेळेला तुम्हाला ट्रेडिंग करणं योग्य आहे का? तर नाही. शांत बसा, बघा, समजा, नॉलेज घ्या, नंतर ट्रेड करा. ठीक आहे. तर उद्या मार्केट ह्या लेवलला टच करून वापस वरती येण्याचा प्रयत्न करेल किंवा एक मोठी खालची रॅली देईल. ठीक आहे. तर खालच्या बाजूचे माझे सपोर्ट्स काय आहेत? डायरेक्टली मला दिसत आहेत 475 चे. आज मार्केट कितीला आहे? 880 ला क्लोजिंग झालंय या 550 ला क्लोजिंग झालंय. तर जास्त नाही, 600 वरनं फक्त 50 पॉईंट खाली आलंय, जसं मी पहिले पण बोललोय. तर इकडनं 550 वरनं 475 450 टार्गेट मला नक्कीच भेटतील. का ना भेटणार? नक्कीच भेटतील. तर उद्याच्या दिवशी जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर आपण पहिले आपले हे सगळे जे आजचे लावले पॅटर्न्स ते काढून टाकूया आणि मार्केटला समजूनच काम करूया. हे बघा, ही माझी वरची साईडची लेवल आहे. जर मार्केट उद्या 660च्या वरती, आणि उद्या एक्सपायरी आहे, मुवमेंट पटकन येतील, त्यामुळे मी 780 लेवल जरा मोठी लेवल आहे, खूप लांब आहे, तिथपर्यंत थांबणार नाही कारण तो मुवमेंट येऊन जाईल. तर 660च्या वरती जर मार्केट सस्टेन वरती गेलं तर मला वरची टार्गेट बघायला भेटतील. किंवा मार्केट या लेवलला येत असेल, मी ह्याला पण हाच रंग देतो. ठीक आहे. जर मार्केट ह्या लेवलला तोडून खाली येत असेल तर मी खालच्या बाजूला खेळेन आणि माझे कमी कमी 75 ते 100 पॉईंट मला टार्गेट भेटतील उद्या. त्यामुळे मार्केटमध्ये उद्या 540च्या खाली मी खालच्या बाजूला खेळेन आणि 660च्या वरती मी वरच्या बाजूला खेळेन. मी खूप क्लिअर आहे, मार्केटला समजण्याचा प्रयत्न करत आहे, समजवण्याचा प्रयत्न करत आहे, कनेक्शन करायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पण कनेक्ट व्हा आणि तुमचा प्रवास असाच चालू ठेवा. शिकण्यामुळे ज्ञान वाढतं, ज्ञानमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सर्वच गोष्टीमध्ये मार्गदर्शन मिळून प्राप्त होणार जे गोष्टी आहेत त्या सुखद असतात, त्याचा अनुभव वेगळा असतो. म्हणून ज्ञान घेणं जरुरी आहे. पेशन्सने काम करा. लॉट उद्या छोटी ठेवा, कारण का उद्या व्हॉलेटाईल असेल तर मार्केट खूप व्हॉलेटिलिटी दाखवत आहे. त्यामुळे व्हॉलेटाईल मार्केटमध्ये कमी लॉट घेणं हाच एक चांगला निर्णय असतो. टायमिंग आपला लगभग तोच आहे, 10 सव्वा 10च्या नंतरचाच, की मार्केट तुम्हाला दिशा कळेल. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा चांगला जाओ. 3-4 पॉईंट तुम्हाला मी समजवले, त्यासाठी अपेक्षा करतो उद्या दिवस चांगला जावो, तुम्ही ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक
करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असेल तर मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला पाठवा. तुमचे काही क्वेरीज असतील तर मी आपण लाईव्ह मध्ये या पर्सनली तुम्हाला रिवर्ट करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.